या लोकशाहीमध्ये सार्वभौम आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही ही निवडणूक बिनविरोध न होऊ देता ही निवडणूक आम्ही मोठ्या ताकदीने लढू आणि वेळ प्रसंगी जिंकू सुद्धा. विशेष करून शेतकऱ्यांच्या भरपूर प्रतिक्रिया आहेत. जसा दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तसा वर्षानुवर्षे ऊसाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचाही प्रश्न आहे. म्हणजे बागायती पट्ट्यातलाही माणूस दुःखीच आहे आणि दुष्काळी पट्ट्यातलाही माणूस दुःखीच आहे. अजित पवार यांची महाराष्ट्रामध्ये सहानुभूती असताना आता लक्ष्मण हाके हे बारामतीतून बिनविरोध होऊन देणार नाहीत आणि त्यांना आता थेट बारामतीची आमदारकी लढवायची आहे आणि थेट पवार घराण्याच्या विरोधात जाऊन आपलं वर्चस्व हे त्यांना दाखवायचं आहे. एकीकडे अजित पवार यांची सहानुभूती असताना त्यांना कुठेही विरोध होत नाही, कारण तिथे सर्वात मोठा धनगर समाज आहे. कारण लक्ष्मण हाके हे कधीही जातीपातीचं राजकारण करून आपली पोळी भाजवण्याचं काम करतात. त्यांचा प्लॅन हा आत्ताचा नसून 2029चा आहे. कारण पुन्हा त्यांनी म्हणायला हवं की बघा, आपल्याला धनगरांनो आपला समाज इतका आहे आणि हे पवार घराणे आपल्यावरती अत्याचार करतंय, म्हणूनच आत्तापासून लक्ष्मण हाके हे बारामतीचं वारं फिरत आहेत. माड्यावरती टोळी खाणारा हा लक्ष्मण हाके नेमकं सध्या जातीवादी तेढ निर्माण करून आपली पोळी भाजतायत असं सोशल मीडियावर सध्या वक्तव्य होत आहे. बारामतीमध्ये धनगर समाज जास्त असल्यामुळे लक्ष्मण हाके यांना गैरसमज होत आहे. आपला समाज तिथे आहे आणि जातीपातीचं राजकारण केल्यानंतर बारामती ही माझ्या ताब्यात येईल आणि मी पुन्हा एकदा चर्चेमध्ये राहील. आयत्या मड्यावरचं लोणी खाणारे हे लक्ष्मण हाके अशी चर्चा होत आहे. थेट बारामतीकरांनी त्यांना कमेंटद्वारे सुनावलं आहे, तुम्ही बारामतीमध्ये येऊन फक्त फॉर्म भरा, तुमचं हाडूखी नंतर वापस जाणार नाही, अशी चर्चा सध्या सुरू आहे. थेट एकीकडे बारामती ही सध्या बिनविरोध निवडणूक होणार असून लक्ष्मण हाके हे तेथे जाऊन मात्र आपली राजकीय पोळी भाजवणार आणि जातीपातीचं तेढ निर्माण करणार अशी चर्चा सध्या होत आहे. तर मंडळी, एकीकडे सध्या वातावरण हे एकीकडे जातीपातीचं सध्या चिघळून आलेलं असताना लक्ष्मण हाके हे मात्र पवार घराण्यांना इतका विरोध का करतात अशी शंका ही वारंवार सध्या उपस्थित होत आहे. तर मंडळी, तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.